रामनवमीला राशीनुसार हे उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील. घरात लाभेल सुख समृद्धी. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. देशभरात रामनवमी हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. रामनवमी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी श्रीरामाची मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. यावर्षी रामनवमी 6 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. तसेच रामनवमीला राशीनुसार उपाय केल्यास सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळू शकते. मेष राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे आणि डाळिंब हे फळ अर्पण करावे. रामनवमीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी ओम रामाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा, तसेच गोड पदार्थ अर्पण करावा. या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी पिवळे कपडे परिधान करावे, श्रीराम अष्टक पठण करावे आणि नारळ अर्पण करावा. सिंह राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी सुंदरकांडचे पठण करावे. कन्या राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्रीराम मंगलशासनम स्तोत्राचे पठण करावे आणि यानंतर गोड खीर अर्पण करावी. तुळ राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्री प्रेमाष्टकमचे पठण करावे आणि सफरचंद हे फळ प्रभू श्रीरामाला अर्पण करावे. वृश्चिक राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी हनुमान चालीसाचे पठण करावे. धनु राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी सुंदरकांडचे पठण करावे आणि बेसनाचे लाडू प्रभू श्रीरामांना या दिवशी अर्पण करावे. यानंतर जाणून घेऊया मकर राशीबद्दल. मकर राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे आणि द्राक्ष प्रभू श्रीरामांना अर्पण करावीत. कुंभ राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी सुंदरकांडचे पठण करावे. मीन राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी बालकांड पठण करावे आणि पिवळ्या रंगाची जलेबी प्रभू श्रीरामांना अर्पण करावी. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.